सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आज मस्त अशी रेडी झाली, माहीत नाही म्हणजे असं वाटलं की खूप दिवस झाले बोर 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 वाटतंय। आज काहीतरी मस्त नवीन ड्रेस एखादा वेअर करूयात। सो हा ड्रेस मी भरपूर दिवसांपूर्वी घेतला होता, फक्त एकदा आय थिंक मुंबईला गेले होते तेव्हा घातला होता। तेव्हापासून तसाच पडून होता आणि मी विचार करते की रेग्युलर यूजसाठीच हा काढून घेऊ का। फार महाग नाही आहे, मिशोवरनं जस्ट आय थिंक 350 किंवा 400च्या जवळपास जो आहे तो आहे, पण खूप सुंदर दिसतो माहिती आहे का। इथे बेल्ट पण आहे, पण आता घरीच आहे म्हटल्यावर ते नको, मला असं बांधल्यासारखं वाटतं म्हणून तो नाही घातला। पण ड्रेस खूप सुंदर आहे आणि सर्वात सुंदर आहेत त्या म्हणजे याच्या स्लीव्ज। इथे इलास्टिक असल्यामुळे ह्या ना छान अशा बलून स्लीव्जच आहेत, पण इलास्टिक असल्यामुळे छान सेट राहतात त्या, खूप सुंदर दिसतो। आणि आज मला रिअली सांगते म्हणजे बऱ्याच दिवसानंतर 15-20 दिवसानंतर आज मी जरा फ्रेश फील करते आहे। रिझन काय आहे असं काही स्पेशल नाही, पण तरीही आज माझा मूड जरा बरा आहे, खूप बरा आहे आणि म्हणून ड्रेस पण आवडीचा वेअर केला। आणि लिपस्टिक दिसते, इतका गोड शेड आहे नीचा। ही चिटुकली लिपस्टिक आहे, ही ॲक्च्युली हा लिप बाम आहे, म्हणजे टिंटेड लिप बाम आणि स्मेल पण खूप छान येतो याचा। आणि हा कोणी आणला होता मी शेअर केलेलाच आहे तुमच्यासोबत। संपतच नाही आहे, मी म्हटलं एवढूच आहे हा लगेच संपून जाईल, पण संपतच नाही आहे खरंच। बरं चला, आता इतकं इचिंग होतंय माझ्या केसांमध्ये। त्याचं रिझन म्हणजे मी गार्नियरचं जे कलर असतो ना मेहंदी, ती यूज केलेली आहे। मी सहसा जी हाताला लावायची मेहंदी आहे तीच लावत होते, पण मध्यंतरी माझं डोकं दुखत होतं, मध्यंतरी ती इतक्यात मी 3-4 महिने झाले असतील लावलेलीच नाही। अगदी पूर्ण केस ग्रे होत आले की अगदी लास्ट ऑप्शन म्हणून मग गार्नियरचं जे कलर क्रीम कलर वगैरे असतात ते यूज करते। सो त्याचा रिझल्ट खूप छान आहे, इन्स्टंट म्हणजे 15-20 मिनटात काम होतं, डोकं दुखत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, म्हणून मी ते यूज करते आहे। कधीच मला काही झालं नाही, पण यावेळेस इचिंग होते, माहीत नाही एकतर व्यवस्थित वॉश केलं गेलं नसेल ते रिझन असू शकते। बाकी चला, आज भरपूर कामं करायची आहेत। दररोजच म्हणते मी मला भरपूर कामं करायची आहेत, पण होत माझ्याच्याने काहीच नाही। गार्डनमध्ये काय झालं आहे, एक म्हणजे माझ्याकडे 1 2 3 4 जे आहेत प्लांटर स्टँड आहेत, 3च आहेत आणि कोपऱ्यात कमी पडत होतं, तर 2 विटांवर मी ना एक काय म्हणते त्याला, काय म्हणते, पाटली ठेवली होती, तर ती पाटली ना आता अशी झुकली, त्यामुळे जे स्नेक प्लांट आहे ना इतकं मोठं झालेलं आहे, इतकं वजन आहे आणि ते एका झाडावर झुकलं आहे, त्यामुळे त्या झाडाची वाढ टोटली म्हणजे ते सुकलंय ते झाड इतकं बुशी होतं, इतका सुंदर कलर आहे, क्रोटॉनचं आहे, ते खूप मस्त कलर होता त्यामध्ये। ते सर्व आता म्हणजे गेलं तर नाही, ते जाऊ तर मी देणार नाही त्याला, पण ते आता मला ठीक करायचं आहे। आता आरोहीच्या पप्पाला जरा मस्का लावावा लागेल, कारण ते झाड खूप हेवी आहे आणि एखादी पाटलीही मला शोधावं लागेल ऑब्वियसली त्याच्या खाली, पण आज ते काम झालंच पाहिजे। पाटल्यांचं काय खाली भरपूर पडलेले असतात, एखादी उचलून आणून ते काम करायचं आहे। आणि मी नेहमी तुम्हाला म्हणत असते बघा, जसं आपला मूड असतो ना तसं आपलं घर असतं, म्हणजे आपल्या मनाचा आणि आपल्या घरातल्या पसाऱ्याचा खूप जवळचा संबंध आहे। आपण गोंधळलेलं, आपलं पूर्ण घर गोंधळलेलं, आपण अस्ताव्यस्त, आपलं घर अस्ताव्यस्त, आणि त्याचं जिवंत उदाहरण चला दाखवते मी आज तुम्हाला। मला तर वाटतं ना कधीतरी म्हणजे गजनी होणार आहे मी, म्हणजे विचार करते का या प्लांटलाही ऊन पाहिजे, म्हणून 1-2 दिवस बाहेर ठेवते आणि 15-15 दिवस विसरून जाते मी। आत्ता माझ्या लक्षात आलं शूट करताना, जेव्हा मी बघितलं कॅमेरामध्ये, अरे मागे काहीतरी कमी कमी वाटतंय, इतका इरिटेटिंग आवाज येतोय ना हा। छान वॉश केलं याला माहिती आहे का, आणि इतकं मस्त शाईन करतोय ना आता। हे ना खूप सुंदर असं बटरफ्लाय प्लांटर बनवलं होतं मी, पण ना यामुळे आता हे व्यवस्थित हँग करता येत नव्हतं, म्हणून ते मी आज फायनली काढून टाकले। आत्ता हे व्यवस्थित इथे हँग होईल।
मी म्हटले तुम्हाला चला आधी पसारा दाखवते, पण मला माहीत आहे तो पसारा बघितल्यावर माझं आणखी डोकं खराब होईल किंवा मग तो पसारा आवरायची माझी इच्छा होईल आणि ते आवरत बसली तर माझी ही बाकीची सर्व कामं तशीच राहून जातील. सो आरोहीच्या पप्पांचा टिफिन पॅक केला होता मी, पण ते बोलले मी घरी जेवायला येतो. त्यामुळे बघा असं काम वाढलं आहे माझं. फक्त 15 मिनटं जरी आधी कॉल केला असताना त्यांनी तर माझं एक काम तेवढं कमी झालं असतं. 2 काम म्हणजे टिफिन बांधायचं आणि आता तो टिफिन घासायचं. बरं जाऊ देत. आणि सोबतच आज मला तूप बनवायचं होतं आणि तूप बघा मी अशी झटक्यात बनवते, म्हणजे खूपदा शेअर केलेलं तुमच्यासोबत म्हणून नाही करते आहे आता. पण हा एक गोष्ट नंतर शेअर करेल, पण त्याआधी कुणाकुणाला तुम्हाला असं लोणी खायला आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर म्हणजे फार आवडतं असं लोणी खायला. आणि छान 1-2दा वॉश करून घेतलं ना ते, तर त्याचा जो आंबट स्मेल आहे ना तोही येत नाही आणि त्यानंतर ते इतकं अप्रतिम लागतं ना. आणि चला आता मी लोणी तावायला ठेवलं आणि आमच्याकडे एवढ्यात हा जो मोर चिवडा आहे माहिती आहे का, म्हणजे या चिवड्यासोबत आमच्या इतक्या साऱ्या आठवणी आहेत ना. जेव्हा मी गावी राहायचे लग्न झाल्यावर, तेव्हा म्हणजे दुपारच्या फावल्या वेळात ना आम्ही हा चिवडा आणून खायचो. तेव्हा पहिल्यांदाच मी बघितला असेल, म्हणजे बालाजी झाला, त्यानंतर आपला गोपाल वगैरे हे म्हणजे ह्या सर्व चिवड्यांपेक्षाही मला हा चिवडा फार आवडतो. खूप मस्त चव आहे आणि या चिवड्यासोबत माझ्या इतक्या सर्व आठवणी आहेत ना गावच्या. जाऊ देत नंतर कधीतरी सांगेल, पण खरंच मस्त आहे. तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की ट्राय करा. आणि बघा इकडे माझं तूप तावून झालं आणि बऱ्याच जणींचं काय असतं माहिती आहे का, तूप म्हणजे तुपामध्ये जेवढं तूप निघतं तेवढीच बेरी निघते आणि बऱ्याच जणींचं होतं हे. आणि त्याचं कारण म्हणजे आपण तूप तावायला ठेवतो आणि आपली आपली कामं करत बसतो. मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगते, काही नाही, फक्त तूप तावत असताना त्यामध्ये सतत चम्मच ढवळा 2 ते 3 मिनिट. त्यानंतर तुम्ही कमाल बघा, माझ्या तुपात तुम्ही बघितलं फक्त 1 चम्मच जी आहे बेरी निघालेली आहे. त्याचं कारण तेच आहे का मी तूप तावत असताना सतत ढवळत राहते, त्यामुळे बेरी कमी निघते आणि तूप जास्त निघतं. सो नक्की ट्राय करा. छोटीशी टीप आहे पण खूप कामाची आहे. चला आता हे एक महत्त्वाचं काम झालं आहे माझं. इथनं बाहेरचा इतका सुंदर व्ह्यू दिसतो आणि सोबतच माझी ही किचन गार्डनमधली फ्लावर्सही दिसतात बघा. इतकी छान फुलं आलीत ना, किचनमधून नाही दिसत ती फारशी, पण इथे बेडरूमच्या खिडकीतून दिसतात आणि सोबत हा व्ह्यू पण दिसतो आणि इतकं छान वाटतं ना इथे बसलं की असं सतत बाहेर पाहत राहू की काय असं वाटतं. आणि हे मी तुमच्यासोबत खूपदा शेअर केलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा मी तेच बोलते आहे. म्हणून चला आता हा पसारा बघा तुम्ही. दाराचा आवाज आलाय ना तुम्हाला, म्हणजे अगदी ते भूत बंगल्यातली दारं वाजतात ना तसं दार वाजतंय. आता यालाही तेल घालावं लागेल, पण त्याआधी तुम्ही कपाटाची अवस्था बघा. म्हणजे इतकं विस्कटलंय ना, किती दिवस झाले, आज आवरते उद्या आवरते करता करता, आणि प्रत्येक वेळेस आवरलं की मी स्वतःला एक प्रॉमिस करत असते की आता यापुढे मी असा पसारा होऊच देणार नाही. मी व्यवस्थित ड्रेस काढत जाईल, व्यवस्थित ठेवत जाईल, असं करत जाईल तसं करत जाईल. पण म्हणजे प्रत्येक वेळेस व्हायचा तो पसारा होतोच होतो. आता हे आवरू का नको या विचारात खरं तर मी इथे होती. पण थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवते. काही दिवसापूर्वी मी एक छानसं बेडशीट आणलं होतं आणि आपण ना म्हणजे वाट बघत असतो खरं तर कोणीतरी येईल आणि नंतर आपण नवीन बेडशीट यूज करू. मीही त्यातलीच आहे खरं तर. म्हणजे कधी विचार करते की कशाला कुणाची वाट बघायची, आपण आपल्या आनंदासाठी काही घेत असतो, मग कधीतरी आपल्यासाठी ते म्हणजे अंथरायचं किंवा घालायचं आणि स्वतः आनंदित व्हायचं. पण मी कालच आता बेडशीट बदलली, म्हणून मी आज काही बदलणार नाही, पण 1-2 दिवसात नक्कीच मी हे बेडवर अंथरणार आहे. ॲक्च्युली हॉलमधल्या छोट्या बेडसाठी आणलेलं सिंगल बेडशीट आहे ते, आणि जस्ट 200 रुपयाला घेतलं आहे मी. आता हेही कबड दाखवते मी तुम्हाला, पण त्याआधी काच इतके घाणेरडे झाले होते ना, आणि ते कॅमेरामध्ये दिसतं हे माझ्या लक्षात आल्यावर आधी मी ही सर्व काच क्लीन केली. आणि आता खरं तर लाज वाटते मला दाखवायची, पण काय आता तुम्हाला छान छान घर दाखवते. कधीतरी विस्कटलेलं माझं घर आणि विस्कटलेली मीही दाखवण्यात काय हरकत आहे नाही का. सो इतकं जास्त विस्कटलं आहे माझं कबड आणि हे मला आता आवरायचं आहे. आणि हे आवरायचं म्हणजे मला कमीत कमी 1 ते 1.5 तास याला द्यावा लागेल. आणि आज असं आहे की मला कधीही खाली जावं लागू शकतं, नंतर सांगतेच मी तुम्हाला.
सो आवरू का नको असं माझं चाललेलं. आणि म्हणून जे आहे मी कबड बंद करते आहे, उघडते आहे, पाहते आहे, पुन्हा बंद करते आहे. आणि केव्हाचं चाललेलं माझं माहीत आहे का. आणि तुम्हाला जस्ट आत्ता दाखवते, पण त्यापूर्वी देखील 3-4दा उघडून आणि बंद करून झालं आहे. आणि फायनली या डिसिजनवर पोचलेली आहे मी. स्नेहा जाऊ देत, उद्या परवा सॅटर्डे संडे आहे तेव्हा बघू. पण त्याआधी तुम्ही माझा हा ड्रेस बघा. तुम्हाला आठवत असेल तर आय थिंक आता 1.5 वर्ष झालं असेल हा ड्रेस घेऊन. आणि तेव्हापासून मी तो एकदाही वेअर केलेला नाही. माहित नाही, पण तशी पर्स माझ्याकडे आहे. हे म्हणजे तिथे बघितलं आणि मी इतकी आनंदित झाले. तिथे त्या फोटोमध्ये इतकी क्यूट आणि इतकी सुंदर दिसत होती ती. म्हणजे आपण जर बघायला गेलं तर ती घेऊ शकतो अशी दिसत होती. आणि माझ्याकडे आहे ही. आता किती महिने झाले, मे मध्ये झाली त्याची एंगेजमेंट. तेव्हापासून मी हिला एकदाही यूज केलेली नाही. आता कपडू घडलं तर मला ती कालची गोष्ट आठवली. सो पर्स खरंच क्यूट आहे आणि आता मी वापरेल ही. आणि आता भरपूर पसारा आहे आणि आता भरपूर वेळही झालेला आहे. आणि आता जर का मी हा पसारा आवरत बसले ना तर माझा भरपूर वेळ जाईल. आणि आज असं आहे की मला कधीही खाली जावं लागू शकतं. कशासाठी नंतर सांगतेच तुम्हाला, पण हा पसारा ठेवून देते. आणि माहित नाही का माझी, अरे मी देवघरावरच का ठेवते. आणि माझी अशी इच्छा होते की हा ड्रेस आज वेअर करून बघू का. म्हणजे बोलत होते की मला घालायची इच्छा आहे, पण बोलणंही मनातच राहिलं. दरवाजा वाजला आणि आता मला खाली जायचं आहे. पण त्याआधी हे जे पक्षी दिसत आहेत ना तुम्हाला, हे त्याच घरट्यातले आहेत. म्हणजे आमचे पाहुणे आहेत खरं तर. ते खूप दिवसाचा वॉच ठेवून होती नेमकं हे घरटं बांधलं कोणं, आत्ता कळलंय ते. खाली जायचं आहे. काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. माझ्या एका मैत्रिणीला मी सेंड ऑफ दिला होता कारण तिची ट्रान्सफर झाली होती. सो फायनली आज म्हणजे रिलीव्ह झालेत ते भरपूर दिवसाआधी. पण आज जे आहे सामान घेऊन चाललेत ते. सो तिला फायनल बाय करायची जी आहे आज वेळ आलेली आहे फायनली. सो चला आता तिला निरोप देऊन येते. असं एक एक करत करत आमच्या बिल्डिंगमधल्या सर्व म्हणजे ज्या जुन्या मैत्रिणी आहेत ना त्या चालल्यात. आणि इतकं वाईट वाटत होतं ना. म्हणजे मी या बिल्डिंगमध्ये आली त्याच्या आधीपासून ही या बिल्डिंगला होती. खूप सपोर्टिव्ह आणि खूप म्हणजे अशी हसतमुख आणि ती होती ना तर बिल्डिंगमध्ये असा आवाज होता असं म्हटलं तरी चालेल. पण फायनली आज ती गेली आणि खरंच निरोपाचे क्षण खूप म्हणजे खूप कठीण असतात. मला रडायलाही येत होतं. ती तर फारच रडत होती. 18 वर्ष 17 वर्ष तिने एकाच कॉलनीमध्ये घालवलेत. त्यामुळे आपण समजू शकतो तिच्या काय फिलिंग्स असतील त्या. सो तिला निरोप दिला आणि वर आले. कुठेच मन लागत नव्हतं खरं सांगते, म्हणून जरा गार्डनिंगची कामं करू म्हटलं. सकाळी बोलले होते मी की एक स्नेक प्लांटचं प्लांट असं आडवं झालं आहे, त्यामुळे एका प्लांटची ग्रोथ थांबली आहे माझ्या. सो आज फायनली आरोहीच्या पप्पाच्या मदतीने जे आहे ते प्लांट व्यवस्थित केलं, कारण तिथे माझी ताकद चालणारच नव्हती. खूप हेवी झालं आहे ते. सिमेंटची आहे प्लांटर एकतर, त्यात प्लांटही खूप मोठा आहे. सो ते व्यवस्थित केलं. आणि चला आता या गार्डनिंगच्या कामासोबत आजचा जो व्हिडिओ आहे माझा तो मी इथे संपवते. होपसो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाता जाता एक लाईक शेअर कमेंट आणि हाईप पण करून जा.
चला पुन्हा भेटते तर तुम्हाला अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. चला बाय.